नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये फिंगर चिप्स कसे बनवतात ते दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 2 मीडियम बटाट्याची साल काढून ते लांब आकारामध्ये कट करून घेतले आहे। या बटाट्यातील स्टार्च निघून जाण्यासाठी हे आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत। बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। हे बटाटे आता आपण किचन टॉयलवर टाकून घेऊ आणि पूर्ण याला आपण कोरडं करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात आपल्याला हे ठेवायचं नाही। हे पहा, बटाटे आता पूर्ण कोरडे झालेले आहेत। तर बाउलमध्ये आपण काढून घेऊ। यामध्ये आता आपल्या आवडीनुसार लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि फ्लेवरसाठी थोडीशी काळी मिरी पूड आणि थोडंसं तेल टाकून आपण हे मिक्स करून घेऊ। हे पहा, आता सर्व बटाट्याला छान असं कोटिंग झालेलं आहे। आता हे बाउल आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून देऊ। मायक्रोला आपण 5 मिनिट ठेवणार आहोत। त्यानंतर स्टार्ट करू। आणखीन एकदा मी याला मायक्रो या सेटिंगवर 900 डिग्रीवर 3 मिनिटांसाठी ठेवले आहे। हे पहा, मी काढून घेतले आहे। तर मस्तपैकी फिंगर चिप्स बनून तयार आहेत। हे पहा, खूप छान असे झालेले आहेत। तुम्हाला मी तोडून दाखवते। छान असे मऊ झालेले आहेत। हे फिंगर चिप्स तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।